कमी सोडते, काय करते सगळं तू? अरे सकाळीच ही दुकानात येऊन बसली आणि म्हणतोय कशी की मला बूट पॉलिश करायला शिकायचंय म्हणून. या मुलीच्या जिद्दीचं कौतुक करेल ना तेवढं थोडं आहे बघ. मी काल ऑलरेडी तू माझे डोळे उघडलेस, आता अजून लाजवू नकोस. शंभू, अरे काय बोलतोयस? मी कुठं तुला लाजवायला लागलोय? मला फक्त तुला एवढंच दाखवून द्यायचंय का जे काम करून आपल्याला रात्री शांत झोप लागते, आपल्या घरच्यांचं पोट भरतंय, आणि जे काम करून आपल्याला आपल्या घरची जबाबदारी घेता येते, ते काम कवाच हलकं आणि कमीपणाचं नसतंय. कष्ट केल्याशिवाय भाकर मिळते का सांग? कमी आता बघ तू, इथून पुढे माझ्या या कामाची मी कोणतीच तक्रार करणार नाही. मी बाबांचं दुकान पण सांभाळेल आणि त्यांची पण काळजी घेईन. डोंट वरी शंभू, काही स्पेशालिस्ट डॉक्टरांशी बोलणं झालंय माझं. तुझ्या बाबांची ट्रीटमेंट लवकरच सुरू होईल. ऋषी सर, खूप उपकार आहेत बघा तुमचे. आज कमळीमुळेच माझ्या मुलाचा जीव वाचला आणि आज तो माझ्या समोर उभा आहे. कमळी सारखी मुलगी आहे ना, सगळ्या आईंना मिळव. हो, कमळी सारखी मुलगी सगळ्यांना मिळव. हाय तुळजाई, माझ्या कोमळीला तू हुशार तर बनवलंच आहेस, पण मनानं बी लई सुंदर केलंयस बघ. म्हणून तर तिला तिच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक कठीण प्रसंगावर कशी मात करायची ते बरोबर समजतंय. आज तिनं त्या पोराला मरणाच्या रस्त्यातून परत मागत आणलं. एखाद्याचा जीव वाचवणं सोपं काम नसतंय, पण माझ्या कोंबडीला ते करून दाखवलं बघ. लई गुन्हे हाय ग माझी लेक, लई गुन्हे हाय माझी पोर. पण अजून मी माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकत राहतीय. त्या गुरुजींनी कमळीची काळजी घे असं का सांगितलं असेल? माझ्या कमळीचा जीव धोक्यात नसेल ना ग? माझ्या कमळीला काही होणार तर नाही ना? आई मला सारखे काळजी वाटत राहते ग. माझ्या कमळीला काही व्हायला नाही पाहिजे. माझ्या कमळीचं रक्षण कर आई, माझ्या कमळीचं रक्षण कर. कमळे, बसा की. त्यानंतर स्पर्धेमध्ये मला तुझ्या व्यतिरिक्त दुसरा कोणी विनर दिसतच नव्हता बाळा. कोण जिंकलं, कसं जिंकलं यापेक्षाही तू एक जीव वाचवला हे माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं. कमळे, माझी मोठी मुलगी तुझ्यासारखीच असेल ना ग? तुमची धाकटी लेक आता सुधारायला लागले की नाही? मी माझ्या मोठ्या मुलीबद्दल तुला सांगतो आणि तू अनिकाची आठवण काढलीस. खरं, अनिका आता सुधारायला लागली आहे. मी काय म्हणतोय, आता आजीसने बी बरं वाटतंय, अनिका बी सुधारायला लागले, म्हणजे जबाबदारीनं वागायला लागली. तर मग आता आजीसने आपण सगळं खरं खरं सांगून टाकूया की. मला नाही आवडत आहे असं. किती बी काय बी झालं तरी असं लपून ठेवणं, खोटं बोलणं मला चुकीचं वाटतंय. कमळे, मी समजू शकतो तुझ्या मनात काय चाललं असेल ते. मला माहिती आहे तुला खोटं बोललेलं, गोष्टी लपवलेल्या आवडत नाहीत. आई आता सेमिनारवरनं आली की तिला सगळं खरं खरं सांगून टाकू. आपण त्यासाठी योग्य वेळ निवडायला हवी. चालू दे तुझा अभ्यास. आलाच. कमळे, यो बॉक्स कसला आहे? यो हाय डोनेशन बॉक्स. आता बघा, आपण आपल्या कॉलेजमध्ये चहा पाण्यासाठी, खाण्यापिण्यासाठी कितीतरी पैसा खर्च करतो, पण आपण कधी ह्या गोष्टीचा विचार केलाय का की जास्त नाही, निदान एका टाइमाच्या चहा पाण्याचा खर्च जेवढा येतोय ते पैसे जर आपण ह्या डोनेशन बॉक्स मध्ये टाकले तर किती पैसे जमा होतील?
मग आपण ह्या पैशांचा उपयोग एखाद्या गरीब मुलाच्या शिक्षणासाठी करू शकतो. निदान त्याच्या वह्या पुस्तकांचा खर्च तर काढूच शकतोय. आणि त्याचबरोबर आपल्या कॉलेजमध्ये वेगवेगळे कार्यक्रम बी होत असते, त्यासाठी बी आपण ह्यातनं पैसे घेऊ शकतोय. वाव, अमेझिंग आयडिया कमळी. मला खरंच ही आयडिया खूप आवडली, मला पटतंय. आणि तुला माहितीये का, इट्स हाय टाइम आपण सगळ्यांनी अशा रिस्पॉन्सिबिलिटीज आता घ्यायलाच पाहिजे. त्यामुळे आता या डोनेशनची सुरुवात माझ्यापासून. थँक्स. लवकर. अगं कमळी, 500 रुपीज माझ्याकडून डोनेशन. कमळी, अरे काय तू सगळंच पैसे दिलंस? तुझी पॉकेट मनी आहे की नाही, तुला खर्चाला लागतील, सगळं नको देऊस. नो नो, एक्सक्यूज मी ताई. नाही, आय विल मॅनेज फॉर यू, डोंट वरी. आणि हां, तू जे काम करतेस ना ते खरंच खूप ग्रेट आहे. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू कमळी. ए लोटस, सनफ्लावर, येतो मी.